हो. आबासाहेब, कोरोना काळात तुमची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. जे नेहमी फक्त आबासाहेब म्हणायचे, ते आता ते तुम्हाला कोरोना योद्धा आबासाहेब म्हणतात. बरोबर. तर ही प्रतिमा तुम्ही कशी जपली आणि ती कशी निर्माण झाली याबद्दल थोडीशी माहिती द्या. बघा, करोना एक वैश्विक संकट होतं आणि आम्ही ज्यावेळेस बघितलं, ज्यावेळेस पहिला रुग्ण या मालेगाव शहरामध्ये सापडला आणि ती लोकांच्या मनात जी भीती निर्माण झाली ती मी प्रत्यक्ष बघितली. आणि ज्या शहराने एक सामान्य कुटुंबातला माणूस, ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, जो रोजगारासाठी झटत होता, झगडत होता, त्या माणसाला इतकं मोठं केलं आणि आज सर्व शहरच या ठिकाणी जगाबरोबर आपलं मालेगाव शहर सुद्धा संकटात सापडलं, तालुका संकटात सापडला. अशा वेळेस आपण कुठंतरी कोणाकडे तरी एक आशेने यावेळेस बघत होतो. मात्र ज्यावेळेस तिथून काही हालचाली झाल्या नाही आणि माझी एवढी कुवत नव्हती की या सर्व शहराला आणि तालुक्याला मी मदत करू शकेल. मी एकता मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या रोग प्रतिबंधक फवारण्या असतात त्या करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस रस्त्यावर तो कोणी येत नव्हतं. अशा वेळी मी माझ्या कुटुंबाला आधी बाहेर काढलं. मी स्वतः आलो, माझ्या मुलांना, भावाला, मदन बापूजी नगरसेवक आहेत, आम्ही सगळे मिळून पहिले कुटुंब बाहेर आल्यानंतर हळूहळू याच्यात लोक जोडली गेली आणि यातील मालेगाव शहरातील काही दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि त्या माध्यमातून मग अनेक कामं त्या ठिकाणी करण्यात आली. आम्ही संपूर्ण शहरामध्ये जवळपास 50,000 घरांमध्ये आम्ही भाजीपाला पोहोचवला. त्यानंतर जी नदी किनारची जी काही वस्ती आहे, गरीब जनता त्या ठिकाणी, मोलमजुरी करणारे लोक राहतात, जुनी भांडी करणारे माझ्या माता भगिनी राहतात, त्यांची उपासमार होती. हे कळाल्यानंतर आम्ही परत दानशूरांना आवाहन केलं आणि त्या ठिकाणी आम्ही जे ज्याला म्हणतो पॅकेट्स, त्याचे अन्नधान्याचे किट्स आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर, आर्सेनिक आल्बमने इम्युनिटी पॉवर वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, होमिओपॅथी जे औषध होतं त्याचं तर आम्ही एखाद्या याच्याप्रमाणे म्हणजे झपाटल्याप्रमाणे ती कामं आम्ही केली. नुसतं मालेगाव शहरातच नाही तर तालुक्यातील 142 गावांपैकी जवळपास 132 गावांमध्ये आम्ही होमटोम एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे आर्सेनिक आल्बमच्या त्या छोट्या छोट्या बॉटल्स त्या ठिकाणी घरोघर पोचवलेल्या आहेत. आम्ही सटाणा तालुक्यातील जवळपास 12 गावांमध्ये आम्ही आर्सेनिक आल्बम दिलं. म्हणजे आमची हे सगळं प्रसिद्धी मिळत असताना लोकांनी मागण्या केल्या तर आम्ही त्या पूर्णता करू. धुळ्याला आम्ही अवदानचं जवळपास 5,000 घरामध्ये ABVच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आर्सेनिक आल्बम या बॉटलचं त्या ठिकाणी आम्ही वितरण केलं आणि खूप मोठं काम त्यावेळेस झालं. आम्हाला ते आम्ही काही प्रसिद्धी म्हणून ते केलं नाही, नाहीतर जे निलेश लंकेंचं जे नाव घेतलं जातं त्यांनी तर एका पॅन्डॉलमध्ये बसून ते सगळं केलं. आम्ही मात्र अगदी रस्त्यावर उतरून घरोघर जाऊन हे सगळं काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आमच्या जीवावर पण बेतली होती, पण सगळ्यांचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा त्याच्यातून आम्ही त्याच्यातून सही सलामत बाहेर आलो आणि आज आपल्या समोर आहोत. आता ही जी प्रतिमा, तुम्ही जी गोष्ट सांगितली की तुम्ही संपूर्ण तालुका किंवा बाहेरच्या तालुक्यासाठी काम केलं, मग तुम्हाला फक्त तुमचा मतदारसंघच का दिसला नाही, तुम्ही पूर्ण तालुक्यांमध्ये काय दिलं, त्याचं मूळ कारण काय? मुळात जिथं गरज तिथं पोहोचणं जे माझं ब्रीद आहे आणि याच पद्धतीचं कामं मी केलेले आहे. अगदी विकास कामांचा विषय घेतला, आज समजा माझ्याबरोबर ही मंडळी आहे आणि यांचं एखाद्या वसाहतीमध्ये यांचं घर असेल आणि ते मुख्य रस्त्यापासून जवळ असेल आणि त्यांच्या भागामध्ये रस्ता नसेल, गटार नसेल, तर त्यावेळेस आणि अगदी एखाद्या कॉलनीने माझ्या विरोधात काम केलं असेल पण ते मागे राहतात, 200-300 मीटर मागे राहतात आणि पावसाळ्यामध्ये त्यांचे मुलाबाळांचे, आया भगिनींचे जे हाल होतात, तर त्यावेळेस जर मागणी अशी आली की बा आपल्याकडे फंड्स आले तर याचं नियोजन कसं करायचं, त्यावेळी मी माझ्या कार्यकर्त्यांना समजवतो की तुला जेवढा त्रास नाही तेवढा मागच्या बाजूला त्रास आहे आणि आधी त्यांची समस्या आपण सोडून कालांतराने तुझंही काम होईल. म्हणजे जिथे त्रास जास्त तिथे सुविधा आधी द्यायच्या. हे ब्रीद मी अगदी निवडून आल्यापासून पहिल्या वर्षापासून पाळलेलं आहे.